गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नापास, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल, राजीनामा देण्याची केली मागणी. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून नापास झाले, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. सुषमा अंधारे यांनी पुण्यामध्ये पोलिसांच्या गाड्या थांबवून कैद्यांना पाकिटं वाटली जात असल्याचा आरोप केलाय. त्यानंतर आरोप आणि प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील सुषमा अंधारे यांनी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचं म्हटलं होतं. सुषमा अंधारेंनी एक व्हिडिओ ट्विट करत पोलिसांच्या गाडीतून कैद्यांना पाकिटं वाटली जात असल्याचा आरोप केला. उठा उठा देवेंद्रजी, पोलिसांची गाडी थांबली, पुन्हा एकदा गृह खात्याची अब्रू चव्हाट्यावर आली असं म्हणत सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं. दरम्यान अंधारे यांनी केलेल्या आरोपाची सखोल चौकशी करण्यात येईल असं फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. यावर खालच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून चालणार नाही, तर हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने घडलाय, सुषमा अंधारे यांनी असं म्हटलंय. दरम्यान ललित पाटील ड्रग्ज प्रकरणांमध्ये देखील त्यांनी ससूनचे अधिष्ठाता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर नेमणूक रद्द करण्यात आली. मात्र ही सरकारची खेळी असून सरकार या ड्रग्ज प्रकरणांमध्ये अनेक लोकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी. सरकार पक्षातले काही बार्किंग ब्रिगेडमधल्या लोकांनी हा व्हिडिओ पुण्याचा नाही अशा पद्धतीने वल्गना करायला सुरुवात केली, म्हणून मी ऑन दी स्पॉट येऊन याचं लाईव्ह फुटेज देण्याचा प्रयत्न केला. माझे 3-4 प्रश्न मी उपस्थित केलेले आहेत. जेलसारख्या संवेदनशील परिसरामध्ये CCTV फुटेज का नाही? इथे CCTV बसवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हा अत्यंत संवेदनशील परिसर आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जर एखाद्या कैद्यांना तुम्ही कोणती वस्तू देत होतात, कैद्यांना वस्तू देणं जर इतकं गरजेचं होतं तर मग जेल प्रशासनाकडे पत्र लिहावं, अधिकृत परवानगी घ्यावी, वस्तू तपासून द्याव्या. अशी आपल्याकडे प्रक्रिया असताना तुम्ही इथे वस्तू देता. ज्या वस्तू दिल्या ते कपडा लत्ता नव्हता, ती छोटी पाकिटं होती. मग त्या पाकिटांमध्ये चरस होतं का, ड्रग्ज होतं का, दारूच्या बॉटल होत्या का, की सिगरेट होत्या, काय होत्या, याची उत्तरं पोलीसच देऊ शकतील. पोलिसांचे चेहरे स्पष्टपणे व्हिडिओमध्ये दिसतात, गाडीचा नंबरसुद्धा दिसतो. मला वाटतं तपासासाठी एवढं पुरेसं आहे. महाराष्ट्र पोलीस खातं एवढं हुशार नक्कीच आहे की पोलीस अधिकाऱ्यांचे चेहरे जर स्पष्ट दिसत असतील तर चौकशी करणं सोपं आहे. तुम्हाला राज्याचं गृह खात्याचा कारभारावर प्रश्नचिन्ह तुम्ही उपस्थित केलं. राज्याचं गृह खातं कुठेतरी कमी पडलं असं वाटतं असं मला असं वाटतं की दरवेळेला तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं फक्त निलंबन करणं, चौकशा लावणं एवढं पुरेसं नाही आहे. यांचे जे वरिष्ठ अधिकारी असतात, समजा कारागृहाचे अधीक्षक आहेत, महानिरीक्षक आहेत, हे लोक काय करतात? ह्यांनी ढील दिल्यामुळे हे घडतंय का? कारागृह अधीक्षक आणि महानिरीक्षक ज्यांनी रिपोर्ट करायचा असतो वर गृह खात्याला, ते गृह खातं यांना कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही का? त्यामुळे दरवेळेला कधी पीठ बदला, कधी तवा बदला, कधी काही चूल बदला, हे सगळं करण्यापेक्षा आता आचारी बदलण्याची वेळ आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब सपशेल नापास ठरलेले आहेत. सो मला वाटतं की एवढं घडल्यावर तरी फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे. नाही, राज्याच्या गृह खात्यात प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. चौकशी कशी करता यावी किंवा गृह खातं कशी चौकशी? नाही, त्यांची चौकशी करण्याची इच्छाच नाही किंवा त्यांना गृह खातं सांभाळताच येत नाही, हे वारंवार निदर्शनास येत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, कारण जर त्यांना चौकशी करायची असती तर आम्ही पुन्हा एकदा ठामपणे सांगतोय की ललित पाटीलच्या प्रकरणामध्ये डीन संजीव ठाकूर याला सह आरोपी करून त्याची नार्को टेस्ट करणं गरजेचं आहे. पण अजूनही संजीव ठाकूरला सह आरोपी केलेलं नाही, त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्याला पळून जायला मदत करणारा जो माणूस होता, विनय अरहनाचा ड्रायव्हर दत्ता डोके, ज्याला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्याची नार्को टेस्ट करणं गरजेचं आहे. कारागृहामध्ये एक मेडिकल बोर्ड असतो, जो मेडिकल बोर्ड सांगतो की आमच्याकडच्या रुग्णांना आम्ही इथे तपासू शकत नाही, त्यांना पुढे नेण्याची गरज आहे. तो कोण डॉक्टर होता ज्याने सही करून ललित पाटीलला पुढे रेकमेंड केलं होतं, त्याची चौकशी. तर या कुठल्याच चौकशा होत नाहीत, याचा अर्थ त्यांना चौकशा करण्याची इच्छाशक्ती नाही आहे. त्यामुळे मग आता आपण गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही.